आता आपण आहोत कासारवाडीतील दत्त मंदिर. या दत्त मंदिरच्या ठिकाणी पुराचा पाण्याचा चारही बाजूने वेढा पडलेला पाहायला मिळते सध्या. आणि याच ठिकाणी या मंदिर ट्रस्टच्या ठिकाणी जवळजवळ 125 गायी होत्या. या पुराच्या पाण्याने मंदिराला चारही बाजूने वेढा टाकल्यामुळं त्या गायी त्या ठिकाणी अडकून पडल्या होत्या. परंतु हे सामाजिक कार्यकर्ते असतील, येथील स्थानिक रहिवासी असतील, यांच्या मदतीने या 125 गायींना जवळजवळ सुखरूप बाहेर काढून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मातृभूमीचं जे ब्रँड पथक चालतं त्या शेडमध्ये त्यांना जवळ स्थायिक करण्यात आलेले. काय सांगाल दादा, हे कधीपासून तुम्ही या गायींना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू केला? सकाळी 9:30च्या सुमारास त्यापासून आम्ही गायींना बाहेर काढतोय. चारा असेल, काही असेल गायींचा. आम्ही गोसेवक, आम्ही गोरक्षक आहे आणि गोसेवक गोप्रेमी ते सगळे कासरवाडीतले. आणि किती फुटाचं पाणी असं अंतर? तर एक 4-4.5 आता फुटापर्यंत गेलेले आहे पाणी. 4-4.5. किती गायी होत्या? तर एक 100+ होता. तुम्ही किती जणांनी सगळ्यांनी सहकार्य करून त्या गायींना सुखरूप स्थळी पोहोचवलं? आम्ही एक 30-40 जण होतो. 30-40 जण. हो. आता सध्या गायींची परिस्थिती काय आहे? गायी आता सुखरूप आहेत. सकाळी त्यांना चारा टाकलाय, त्यामुळे काही हे नाही झालं. बर, आता हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, तिथील स्थानिक रहिवासी आहेत, हे बोलून दाखवतात की या 125 गायींना त्यांनी सुखरूप त्या ठिकाणी त्यांना आता जिथं पाऊस लागणार नाही पत्र्याचं शेड आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुखरूप ठेवलेलं आहे. आणि काही माझं नाव शिवम काळे. आम्ही यांच्यासोबतच काम करतो. गौरक्षक गोसेवक आहेत आम्ही. सकाळी जशी बातमी कळली आम्हाला की पूर आलेला आहे, तसं आम्ही सगळे त्वरित आलो. आम्ही मित्र सगळं यांच्यासोबत काम केलं. गाईंना पहिले सुखरूप पोहोचवलं. चारा वगैरे गाईचा आम्ही साठवून ठेवला एका साईडला, जेणेकरून ते खराब नाही होईल. कसं आहे पाण्याचा प्रवाह कसा आहे? नदीला बाजूची जी नदी जोरात आहे, वाढत चाललंय. दर 10 मिनिटाला वाढतो. तुम्ही स्थानिक नागरिकांना नेमकं काय आवाहन करणार? आता सध्या या पावसाची पुराची परिस्थिती, येथील स्थानिक रहिवाशांना काय आवाहन करणार? स्थानिक रहिवाशांना एवढंच आवाहन करेल की त्यांनी काळजी बाळगावी. हलगर्जीपणा न करता, बाहेर न फिरता घरी सेफ राहावं जर काही अर्जंट काम नसेल तर. आणि जे अडकलेले आहेत त्यांना अशी थोडी मदत करावी जेवढी आपल्याला पॉसिबल आहे. नक्कीच. आता सध्या हा पुराचा पाण्याचा प्रवाह वाढतोय आणि या ठिकाणी पाण्याचा जास्तीत जास्त हा पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. आपण पाहतो माझा इंडिया न्यूजच्या माध्यमातून जवळजवळ बग्यांची संख्या देखील या ठिकाणी पाहणारी आता सध्या जास्त झालेली दिसतंय. आणि निश्चितच पावसाचा वेग आणखीन देखील वाढत आहे, त्यामुळे पाण्याचा वेग देखील वाढू शकतो. हेच ते कार्यकर्ते, त्यांनी सध्या या गायींना या पुराच्या पाण्यातून बाहेर सुखरूप काढलेले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या कासारवाडी दत्त मंदिर या ठिकाणी असणाऱ्या या सर्व दत्त मंदिर ट्रस्टच्या गायी ज्या आहेत, या ठिकाणी या समाजसेवकांनी खरोखर त्यांना आज जीवदान दिलेलं आहे. जवळजवळ 125 गायी ज्या होत्या त्या गायी आज या ठिकाणी मातृभूमी ढोल ताशा पथकाच्या या ठिकाणावरती त्यांनी अक्षरशः खरोखरच आपली मातृभूमी म्हणून धर्मरक्षण आहे, कृतनिश्चय याचं खरोखर त्यांनी पालन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या गायींना आज त्यांना जीवनदान मिळालंय. खरोखर या समाजसेवकांचं खरोखर कौतुक व्हायला पाहिजे. माझा इंडिया न्यूज साठी मी भीमराव बरकडे, पुणे.